त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते। याच्यामध्ये ह्यानी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही। तोवर आमची SIT म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या SITनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही, परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही। कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील। प्रामुख्याने सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं, प्रामुख्याने सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं का? सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं? हे पहा, पोलीस यंत्रणा आहे, आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते। पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी SIT जी नेमलेली आहे ती SIT प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल, पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते ते लोक त्याच्यामध्ये येतील। आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही। अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे SITने, एवढीच माहिती मला कळालेली आहे। पुढं काय झालं हे मला माहीत नाही, परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चितपणे तुम्ही मध्यस्थी केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि देशमुख कुटुंबाची भेट घातली होती। पहिल्यांदा SITत बदल झालेला आहे, काल शासन निर्णय जारी झाला। आता त्याचं ऑलरेडी झालेलं आहे, परत ते बोलायला राजीनामा घेतला पाहिजे।